तिसरीत शिकणारा आर्यन नावाचा एक मुलगा होता. दिसायला हुशार, पण त्याला एक वाईट सवय होती. दुसऱ्यांच्या वस्तू न विचारता घेणे आणि त्या परत न करणे. विशेषतः वाळूच्या खड्ड्यात खेळताना त्याला मीराचा निळ्या प्लास्टिकचा चमचा खूप आवडायचा. मीराने कितीही विनंती केली तरी आर्यन तो चमचा बळकावून बसायचा आणि खेळून झाल्यावर वाळूत कुठेही फेकून द्यायचा. एके दिवशी आर्यन शाळेत त्याचा सर्वात आवडता सुपरमॅनचा पुतळा घेऊन आला होता. तो त्याला खूप जपायचा, पण दुपारच्या सुट्टीत खेळताना आर्यन तो पुतळा घसरगुंडीच्या बाजूला विसरून वर्गात गेला. जेव्हा त्याला आठवण झाली तो धावतच मैदानावर आला, पण तिथे त्याचा सुपरमॅन नव्हता. त्याऐवजी तिथे एक छोटी चिठ्ठी आणि मीराचा तोच निळा चमचा ठेवलेला होता. आर्यन घाबरला. तितक्यात तिथे मीरा आली. आर्यन रडवेल्या स्वरात म्हणाला, "मीरा, माझा सुपरमॅन कोणीतरी चोरला." मीरा शांतपणे म्हणाली, "तो चोरीला नाही गेला आर्यन. तो माझ्या दप्तरात सुरक्षित आहे. जसा तू माझा चमचा रोज हरवतोस तसा तुझा सुपरमॅन हरवू नये म्हणून मी तो जपून ठेवलाय." आर्यनला आपली चूक उमजली. त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, "मला माफ कर मीरा. यापुढे मी कोणाचीही वस्तू न विचारता घेणार नाही." तात्पर्य: आपण इतरांशी जसे वागतो तसेच इतर आपल्याशी वागतात.